नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 41 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात मित्रांनो आपली टी एक्झाम ज्याची आपण संपूर्ण काही तयारी करत आहोत. या ठिकाणी रेग्युलरली मित्रांनो आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट वगैरे पाहिले नसाल तर मित्रांनो तुम्हाला त्या सर्व व्हिडिओची लिंक आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये मित्रांनो जाऊन पाहता येणार असतील आणि परीक्षेपूर्वी मित्रांनो त्यामधला प्रत्येक व्हिडिओ पाहूनच जा, कारण का प्रत्येक व्हिडिओमधला आपला प्रत्येक प्रश्न हा तुमच्या येणाऱ्या टी एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली इंग्लिश ग्रॅमर प्लस CDPचा जो आपला महत्त्वपूर्ण टॉपिक आहे त्यावरचे काय आपण IMP क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर व्हिडिओला मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा, कोणताही प्रश्न जे आहे यामधला स्किप करू नका. आणि जे विद्यार्थी आपल्या टेस्टच्या जॉईनिंग संदर्भामध्ये ज्यांना इश्यू येत होता तर मित्रांनो आपण तो देखील इश्यू सॉल्व्ह झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करून या उर्वरित दिवसांमध्ये चांगल्या प्रकारे अतिसंभव प्रश्नांची तयारी करायची आहे त्यांनी मित्रांनो लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करू शकता. तर मित्रांनो सुरुवातीला पाहू आपण इंग्लिश ग्रामरचे काही IMP क्वेश्चन, जे की बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामर हा सेक्शन खूप प्रमाणामध्ये अवघड जातो, ज्यामुळे त्यांचा स्कोर कमी येतो. तर मित्रांनो काळजीपूर्वक या ठिकाणचे प्रश्न पहा, तुम्हाला या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो. तर प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय म्हणतो पहा, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर या ठिकाणी आपला जो करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे तो या ठिकाणी चूज करायचा आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय नंबर 2, जे की एलियनेट. तर एलियनेट हे जे शब्द आहे, जो काय याची स्पेलिंग आहे ती कशा प्रकारे लिहिली जाते किंवा कशा प्रकारे असते हे आपल्याला यामध्ये योग्य त्या प्रकारे ओळखायचा आहे. तर एलियनेट म्हणजेच काय, तर एलियनेट म्हणजे दुरावणे, वेगळे करणे किंवा परके करणे असा याचा अर्थ होतो. आणि याची स्पेलिंग जी आहे जे की ALIENATE या प्रकारे जे की आहे. पर्याय नंबर याचं 2 जे की या ठिकाणी उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे दुसरा, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन इरर. तर या ठिकाणी ज्या पार्टमध्ये इरर आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे यापैकी. तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी 4 म्हणजे की D, वाय आय एम नॉट कमिंग हे जे आहे थोडक्यामध्ये जे की इररचा पार्ट आहे. तर हे वाक्य प्रश्नार्थक नसून एक विधानात्मक स्वरूपाचं आहे, त्यामुळे व्हाय आय एम नॉट हे जे आहे या ठिकाणी येणार असेल, जे की व्हाय आय एम नॉट कमिंग या प्रकारचं या ठिकाणी आहे. परंतु वाक्य जे कसं बनतं, जे की व्हाय आय नॉट या प्रकारचं जे की होणार असेल, म्हणून पर्याय नंबर जे की याचं D हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे तिसरा, चूज द अल्टरनेटिव्ह विच इज अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड अंडरलाइनेड इन द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी जे आहे जे काही आपल्याला अपोजिट वर्ड या ठिकाणी शोधायचा आहे, जो काही अंडरलाईन केलेला आहे. तर ही विल नेव्हर टर्न डाऊन युअर रिक्वेस्ट. तर टर्न डाऊनला या ठिकाणी जे की अंडरलाईन केलेला आहे आणि याचा आपल्याला जे आहे अपोजिट मिनिंग सांगायचा आहे. तर टर्न डाऊन हा वाक्याचा प्रचार आहे, त्याचा अर्थ जे की नाकारणे किंवा रिजेक्ट करणे असा होतो. तर याचं जे अपोजिट काय होणार असेल, मग जे की रिजेक्टचा अपोजिट काय होतो, जे की एक्सेप्ट म्हणजे की स्वीकारणे हे जे आहे ते होतं. म्हणून पर्याय नंबर याचं 4 या ठिकाणी जे की उत्तर जे आहे मित्रांनो होणार असेल. आणि तुम्हाला जरी झालं तरी तुमच्या मित्रांनो TET एक्झाम मध्ये सेम अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी जे की पाहायला मिळणारी असतील मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, रिअरेंज द जम्बल्ड पार्ट्स विच आर लेबल्ड PQR अँड S टू फॉर्म अ कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. या ठिकाणी जे आहे या सर्वांपासून आपल्याला एक कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स जे आहे ते बनवायचा आहे, ज्यामध्ये PQRS यामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. तर मग कसा बनणार असेल शब्द, तर यापासून एक आपल्याला मिनिंगफुल शब्द बनवण्यासाठी यांचा आपला सुरुवातीला स्ट्रक्चर जो काही बनवून या ठिकाणी घ्यावा लागणार असेल. तर वाक्याचे जे काही नियम असतात इंग्रजी ग्रामरला मधले, ज्यामध्ये पहिलं मुख्य वाक्य, त्यानंतर दुसरं वाक्य, तिसरं वाक्य, चौथं वाक्य या प्रकारामध्ये. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर वाक्य कसं बनणार असेल, तर या ठिकाणी अ ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी हे पहिलं वाक्य असेल. त्यानंतरचं दुसरं वाक्य काय असेल, ऍक्टेड आउट बिफोर हे असणार असेल. त्यानंतरचं दुसरं वाक्य कसं असेल, जे की ॲन ऑडियन्स. आणि त्यानंतर तिसरं वाक्य काय असणार असेल, जे की शेवटचं वाक्य आपण म्हणू, जे की या ठिकाणी उरलेलं, जे की ऑफ्टन इन अ थिएटर या प्रकारे असणार असेल. म्हणजेच काय, तर अ ड्रामा इज अ टाईप ऑफ स्टोरी ऍक्टेड आउट बिफोर अँड ऑडियन्स ऑफ्टन इन अ थिएटर या प्रकारे जे की हे जे आहे ते वाक्य बनणार असेल. म्हणजे क्रम कसा असेल, SRPQ ह्याचा जो की क्रम जो आहे तो असणारा असेल, जे की आपला पर्याय नंबर 3 मध्ये जे की पाहायला मिळणारा असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे पाचवा, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइनेड इन द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी जे काय आपल्याला याचं ओळखायचं आहे, जे काय अंडरलाइनेड केलेलं या ठिकाणी मिनिंग, इफ यू लॅक
इफ यू लॅक अ मॅग्नेमिटी ऑल युअर वेल्थ इज युजलेस. या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी जो आपल्याला शब्द दिलेला आहे मॅग्नेमिटी, तर मॅग्नेमिटीचा जो अर्थ होतो तो उदारता किंवा मोठे मन असणे या प्रकारचा होतो. तर यामध्ये आपल्याला जे आहे याचा अंडरलाईन केलेला जो शब्द आहे त्याचा आपल्याला जे आहे मिनिंग एक्सप्रेस करायचा आहे. तर याचा मिनिंग कसा होतो, जे की पर्याय नंबर 3 मध्ये आपल्याला दिलेला आहे, ज्याला आपण जेनेरोसिटी असं म्हणतो. तर जेनेरोसिटी म्हणजे त्याचा अर्थ देखील उदारता किंवा मोठ्या मनाचा असा होतो. म्हणून पर्याय नंबर 3 याचं जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, सिलेक्ट द करेक्ट कार्डिलियर नंबर फॉर द गिवन. या ठिकाणी 10 मिलियनचा आपल्याला जे आहे नंबर या ठिकाणी सांगायचा आहे, जे की संख्या पद्धतीनुसार. तर या ठिकाणी पहा 10 मिलियन एक IMP प्रश्न आहे, कारण का बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये आलेला आहे. हा प्रश्न 2024 ला देखील होता, सेम प्रश्न 2025 ला देखील या ठिकाणी विचारण्यात आलेला होता मित्रांनो. त्यामुळे तुमच्या देखील परीक्षेला हा प्रश्न आपण नाकारता येऊ शकत नाही. तर याचं उत्तर काय होईल, जे की पर्याय नंबर 1 जे की होणार असेल, कारण का जो काही 10 मिलियन आहे याच्या समोर 7 शून्य या ठिकाणी आहेत म्हणून. त्यानंतरचा पुढचा प्रश्न जो की काय म्हणतो पहा, विच इज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन्स टू गेट द अंडरलाइनड पार्ट ॲज द आन्सर. या ठिकाणी WH टाईप म्हटलेला आहे. द कॉम्बिनेशन ऑफ हार्ड वर्क अँड डेडिकेशन्स इज द की टू सक्सेस. या ठिकाणी आपल्याला WH टाईप मध्ये क्वेश्चन्स बनवायचा आहे, जे की अधोरेखित भाग केलेला जे दिलेला नाही, पण मुख्य भाग या ठिकाणी आहे. तर काय कसं होणार असेल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, व्हॉट इज द की टू सक्सेस. या प्रकारे जे की होणार असेल. तर यशस्वी होण्याची गुरुकिल्ली काय आहे, या प्रश्नाचं उत्तर जे की कष्ट आणि समर्पणाचं समायोजन, म्हणजे की द कॉम्बिनेशन ऑफ हार्ड वर्क अँड डेडिकेशन असं जे की होणार असेल. म्हणून पर्याय नंबर जे की 2 याचं उत्तर या ठिकाणी होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 8वा, नेम द अंडरलाइनड क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी जो अंडरलाइन केलेला क्लॉज आहे त्याचा आपल्याला जे की या ठिकाणी ओळखायचा आहे. आय हॅव पुट इट व्हेअर आय कॅन फाइंड इट अगेन. या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी ओळखायचं आहे व्हेअर आय कॅन फाइंड इट अगेन. तर या ठिकाणी पाहिलं तर हा उपवाक्य आहे, जे की पुट या क्रियेच्या ठिकाणाविषयी म्हणजे की प्लेस विषयी माहिती देतो. म्हणजेच काय, तर व्हेअर हा दर्शक शब्दस्थल वाचक क्रियाविशेषण उपवाक्य दर्शवतो. म्हणून काय होणार असेल, जे की याचं पर्याय नंबर 3 जे की याचं उत्तर होणार असेल. तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस हे जे आहे ते या ठिकाणी जे की थोडक्यात होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. द फर्स्ट डॅश ऑफ COVID-19 इज कोल्ड. तर या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे, द फर्स्ट डॅश ऑफ COVID-19 इज कोल्ड, म्हणजे की या ठिकाणी जो कोल्ड आलेला आहे तो काय आहे, जे की लक्षण आहे त्याचं थोडक्यामध्ये. तर याचं लक्षणाला काय आहे, तर सिम्पटम्स या ठिकाणी जे की हे येणार असेल. म्हणजेच काय, तर जे COVID-19चे पहिले लक्षण होते, जे की थंडी आणि खोकला असं थोडक्यामध्ये होतं या ठिकाणी, जे की आपण म्हणू शकतो. म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द मूड दॅट द अंडरलाइनड मूड मॉडल एक्झलरी शो इन द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी अश्विनी कॅन स्पीक सेव्हरल लँग्वेजेस. या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे, जे की अश्विनी कॅन स्पीक सेव्हरल लँग्वेजेस. म्हणजेच काय, तर कॅन हे सहाय्यकारी क्रियापद अश्विनीची अनेक भाषा बोलण्याची क्षमता किंवा योग्यता दर्शवते. म्हणजेच काय येणार असेल, तर या ठिकाणी पर्याय नंबर 3 जे की ॲबिलिटी यामध्ये जे की हे येणार असेल. पर्याय नंबर जे की 3 यामुळे याचं उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही TET एक्झामच्या परिपूर्ण A to Z तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली TET एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो A to Z तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या TET अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड ॲक्युरसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचं
जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीजची बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नसेल तर मित्रांनो तुमच्याकडे अजूनही परीक्षा दृष्टिकोनातून 7 दिवस बाकी आहेत मित्रांनो. या 7 उर्वरित दिवसांमध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी केलात, आपल्या सर्व टेस्ट सिरीजचा मित्रांनो तुम्ही सोडवा केलात, रेग्युलरली तुम्ही टेस्ट सिरीज सोडवत गेलात तर मित्रांनो जो आपण 90+ स्कोर मिळवण्याचा आपण टार्गेट ठेवलेला आहे मित्रांनो तो आपण इझिली जे आहे या ठिकाणी अचीव करू शकतो. तो ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून चांगल्या प्रकारे या उर्वरित दिवसांमध्ये 90+ स्कोर मिळवायचा असेल त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला तुम्ही लागू शकता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो जो आपला प्रश्न क्रमांक 11 आहे जे की 11 ते 15 पर्यंतचे हे संपूर्ण काही मित्रांनो पॅसेज बेसिस आहेत. म्हणजेच काय तर ते पॅसेजवर आधारित संपूर्ण काही प्रश्न आहेत. तर तुम्हाला हे प्रश्न सोडवण्यासाठी हे संपूर्ण काही पॅसेज पाहावे लागतील आणि पॅसेज पाहिल्यानंतर याच्यावर आधारितचे प्रश्न सोडवावे लागतील. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो महत्त्वपूर्ण बाब, जर तुम्हाला 90+ स्कोर मिळवण्यासाठी सर्वात मदतगार जो टॉपिक असेल जो की म्हणजे मित्रांनो हा पॅसेज असणार आहे. कारण का तुम्हाला फक्त हा पॅसेज केअरफुली वाचायचा आहे आणि त्यावर आधारितचे हे संपूर्ण काही प्रश्न सोडवायचे आहेत. तर मित्रांनो हे संपूर्ण काही पॅसेजवर आधारित प्रश्न मी या ठिकाणी स्किप करतो कारण का हे आपल्या ग्रॅमरच्या रिलेटेड नाही आहे, तर हे पॅसेज रिलेटेड आहेत. तर तुम्हाला हे पॅसेज वाचल्यानंतर प्रश्न त्या ठिकाणी इझिली जे की सोडवता येणारे असतील. त्यामुळे जे आहे प्रश्न स्किप करतो आणि मी पुढचे प्रश्न या ठिकाणी घेतो मित्रांनो. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी जे आहे अंडरलाइन्ड या ठिकाणी आपल्याला जो काही पार्ट आहे त्याला पार्ट ऑफ स्पीच आपल्याला ओळखायचं आहे. तर हुर्रे वी हॅव विन द गेम. या ठिकाणी हुर्रे हा जो आहे थोडक्यामध्ये अंडरलाइन्ड आहे. तर हुर्रे असा जो शब्द आहे या ठिकाणी याचा उच्चार जो आहे तो कशा प्रकारचा आहे जे की एक आनंद व्यक्त करणारा आहे. म्हणजेच की वी हॅव विन द मॅच विन द गेम. या ठिकाणी की आम्ही तो सामना जिंकलेला आहे हे खुशीमध्ये सांगितलेला आहे. म्हणून या ठिकाणी काय येणार असेल तर पर्याय नंबर 3 जे की इंटरजेक्शन जे आहे या ठिकाणी येणार असेल, ज्याला आपण मराठीमध्ये केवळ प्रयोगी अव्यय असं देखील म्हणतो मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. म्हणजे की हे सर्व शब्द एकत्र करून आपल्याला जे आहे यांचा एक कॉम्बिनेशन क्रिएट करून एक आपल्याला शब्द बनवायचा आहे जो की अर्थपूर्ण असणारा असेल या सर्वांपासून. तर ETSEDNE या प्रकारे आहे. यापासून कोणता शब्द जो की तयार होतो जे आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर संपूर्ण काही आपल्याला याची पहिले सुरुवातीला तर हे सर्व आपल्याला शब्दांचं एकत्रीकरण करून घ्यावं लागेल. मग त्यानंतर जे आहे आपण याचं अचूक उत्तर जे आहे ते आपण काढू शकतो. तर जो क्रम दिलेला आहे तो क्रम तर अगोदर आपल्याला पाहावा लागणार असेल जो की ETST ह्याचा ही जो आहे DNEचा. त्यानंतर जे आहे मित्रांनो आपण याचं जे योग्य ते आपल्याला उच्चार जे की याचा अर्थ जो की काढता येतो. तर कोणता शब्द यापासून डेंटिस्ट हा शब्द बनू शकतो का तर याचा आपल्याला जो की हा शब्द देखील बनू शकत नाही. मग कोणता शब्द बनतो तर यामध्ये आपल्याला पाहावं लागणार असेल मित्रांनो. तर याचा जो उच्चार आहे जो काही यापासून बनणारा शब्द जो की तो बनणारा शब्द आहे EDENTATE हा जो शब्द जो की या ठिकाणी बनू शकतो, ज्याला आपण इडेंटेट हा जो शब्द आहे तो बनवू शकतो. इडेंटेट म्हणजेच काय, इडेंटेट कायला म्हटलं जातं जे की दात नसलेला प्राणी, दात नसलेल्या प्राण्याला जे आहे इडेंटेट असं जे आहे जे की म्हटलं जातं. मग इडेंटेटचा जो काही क्रम आहे तो कशा प्रकारे बनणार असेल जे की EDENTATE. तर यामध्ये आता आपण याची क्रम जर लावलं तर ज्यामध्ये 5 6 3 4 7 8 2 1 या प्रकारे जे की याचा क्रम जो आहे तो होणारा असेल जे की पर्याय नंबर आपल्याला 1 मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो. तर परीक्षामध्ये देखील तुम्हाला सेम अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो विचारली जातात. तर तुम्हाला देखील त्या प्रकारे अशाच प्रकारे जे आहे त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे जे की शोधायची आहेत. त्यानंतरचा प्रश्न 18वा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी देअर इज अ डॅश ऑफ लॉयन्स रोमिंग इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट या ठिकाणी आहे. तर काय होईल तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की प्राईड हे जे आहे ते येणार असेल. म्हणजेच काय तर सिंहांच्या समूहाला इंग्रजीमध्ये जे आहे अ प्राईड ऑफ लॉयन्स असं म्हटलं जातं. म्हणजे की सिंहांचा थर किंवा कळप असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स.
हर्ष हॅज बीन अ सक्सेसफुल लॉयर या ठिकाणी पहा तर हे कोण्या काळामधलं वाक्य आहे ते ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं आहे. कारण का हॅज प्लस बीन या ठिकाणी वर्बचा तिसरा फॉर्मची रचना या ठिकाणी आहे म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा 20वा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स डॅश वर्ड टू डॅश वॉइस इज सफिशियंट या ठिकाणी आहे. तर काय येईल या ठिकाणी जे काही अल्टरनेटिव्ह आहे त्या ठिकाणी तर याचं उत्तर येईल पर्याय नंबर 3 जे की अ आणि द अ वर्ड टू द वॉइस द सफिशियंट या ठिकाणी या प्रकारे बनणारा असेल. म्हणजे काय शाण्याला शब्दाचा मार या प्रकारे ही जी आहे जी की एक म्हण आहे जी की आपल्याला कंप्लीट करायची होती मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह द रिच मॅन ट्रॅव्हल्ड ऑल डॅश द वर्ल्ड डॅश एअर या ठिकाणी आहे पहा. तर कशा प्रकारे हे बनणार असेल तर यामध्ये काय येईल तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की ओव्हर द वर्ल्ड आणि बाय द एअर जे की बाय एअर या प्रकारे येणारा असेल. जे की संपूर्ण जगभर प्रवास करण्यासाठी हा योग्य वाक्यप्रचार आहे आणि विमानाने किंवा हवेतून प्रवासासाठी बाय एअर हे जे आहे ते वापरलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर पहा कोणता आहे यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4 चिकन कुक हे जे आहे थोडक्यामध्ये जे की हे पर्याय बरोबर नाही आहे. चिकनच्या सोबत हेन हे जे आहे यायला पाहिजे होतं त्यामुळे पर्याय नंबर हे चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न 23वा चूज द करेक्ट कॉम्पिटेटिव्ह डिग्री फ्रॉम द गिवन. तर कॉम्पिटेटिव्ह डिग्री या ठिकाणी ओळखायचं आहे. नो अदर इजलँड इन द वर्ल्ड इज अ लार्ज ॲज ऑस्ट्रेलिया या ठिकाणी ओळखायचं आहे. तर कसं होईल मग याचं ऑस्ट्रेलिया इज लार्जर दॅन एनी अदर इजलँड इन द वर्ल्ड या प्रकारे जे की हे होणारं असेल. पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होईल मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर द गिवन सेंटेन्स ही सेज आय गो टू जिम एव्हरी मॉर्निंग या ठिकाणी याचं आपल्याला काय करायचं आहे ते इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. तर कसं होईल मग पर्याय नंबर याचं 4 उत्तर होईल. ही सेज दॅट ही गोज टू जिम एव्हरी मॉर्निंग या प्रकारे जे की हे जे आहे ते होणारं असेल मित्रांनो. तर आपल्या टेस्ट सिरीजमध्ये प्रिव्हियस पार्टमध्ये आपण तुम्हाला हे सर्व स्पष्टीकरण करून देखील सांगितलेलं आहे मित्रांनो. जे की इनडायरेक्ट डायरेक्ट डिग्रीज कशा प्रकारे ओळखायचे असतात हे सर्व काही तुम्हाला आपण मागील पार्टमध्ये समजावून सांगितलेलं आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स इफ यू आर नॉट अन इंडियन यू कॅन नॉट बी ॲडमिटेड या ठिकाणी याचं काय म्हटलेलं आहे पहा. सिंपल सेंटेन्स या ठिकाणचा करेक्ट करायचा आहे. तर काय असेल याचं उत्तर तर पर्याय नंबर 1 जे की ओनली इंडियन्स आर ॲडमिटेड या प्रकारे जे की होणारं असेल म्हणून पर्याय नंबर 1 हे उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन्स या ठिकाणी वन वर्ड करायचं आहे. ॲन ओल्ड अनमॅरिड वुमन ॲन ओल्ड अनमॅरिड वुमन जी काय म्हटलं जातं जी काही प्रौढ वयाची अविवाहित स्त्री किंवा वृद्ध कोमरिया राहिलेल्या स्त्रीला काय म्हणतात जी की ती लग्न झालेले नाही तर तिला जे आहे स्निपस्टर असं जे आहे ते म्हटलं जातं स्पिनस्टर. तर पर्याय नंबर 3 याचं जे की उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 27वा चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. तर या ठिकाणी आपल्याला जे काही येस एक्सप्रेसेस मिनिंग ऑफ द वर्ड सांगायचं आहे. तर काय शब्द आहे फ्रॅग्रन्स हा शब्द आहे. फ्रॅग्रन्स म्हणजे काय तर सुगंध जे की याचा अर्थ होतो. तर याचं उत्तर जे की ॲरोमा हे जे आहे होणारं असेल. पर्याय नंबर 1 जे की होणारा असेल. ॲरोमा म्हणजे देखील सुवास किंवा मधुर असा याचा अर्थ होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न चूज द मिसस्पेल्ड वर्ड जे की चुकीचा शब्द सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की मॅग्निफाईड हा जो शब्द आहे मॅग्निफिशियंट हा शब्द थोडक्यात चुकीचा आहे. पर्याय नंबर जे की 2 हे जे आहे जे की होणारं असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 29वा चूज द अपोजिट मिनिंग टू गिवन वर्ड. तर अपोजिट वर्ड सांगायचा आहे या ठिकाणी पहा जे काय वल्नरेबल हा शब्द आहे. वल्नरेबलचा अपोजिट वर्ड जे की वल्नरेबलचा अर्थ होतो ज्याला सहज इजा होऊ शकते असुरक्षित किंवा नाजूक. तर याचा जो अपोजिट वर्ड आहे काय होणार असेल तर सिक्युअर हा जो आहे तो होणारा असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न जो की 30वा आपला चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स या ठिकाणी पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन्स करायचं आहे. वुमन लाईक मेन टू फ्लॅटर देम तर या ठिकाणी पहा तर काय होणार असेल तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की वुमन लाईक टू फ्लॅटर्ड बाय मेन या प्रकारे हे जे आहे ते होणारं असेल. पर्याय नंबर 3 याचं जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन्समध्ये. तर हे सर्व काही आपल्या प्रिव्हियस पार्टमध्ये तुम्हाला आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये शिकून समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे वेळ वाया जाऊ नये म्हणून मी डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी उत्तरे सांगत आहे मित्रांनो. जर तुम्हाला याचं संपूर्ण काही माहिती हवी असेल बेसिक टू ॲडव्हान्स तर मागील व्हिडिओचे पार्ट पाहून घ्या. त्यामध्ये आपण संपूर्ण तुम्हाला हे सांगितलेलं आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे
इंद्रियांच्या अंगीभूत कार्यक्षमतेमध्ये क्रियात्मक क्षेत्रात स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न डॅश यांनी केला. कोणी जे आहे ते केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की डॉक्टर देवे यांनी जे आहे ते केलेला आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न 32वा. अध्यापनामध्ये असलेले विविध टप्प्यांमध्ये ज्ञानार्जनाला या स्तरावर आणणारी ढोबळकपणे कोणती अध्ययन पद्धती नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की नवोदित पद्धती हे जे आहे थोडक्यामध्ये नाही. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न. अभिप्रेरण अध्ययन उपपत्तीचा जनक डॅश यांना मानले जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की लेविन यांना जे आहे ते मानलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. व्यक्तित्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रांनी आपापल्या दृष्टिकोनातून मांडला आहे. व्यक्तित्व म्हणजे मानसिक प्रवाह ग्रहण करणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने केली आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की नॉर्मन एलमन यांनी जे आहे ते केलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. 1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमतेसंबंधी व्याख्या तयार केली. त्यानुसार मुलांमध्ये येणारी पुढीलपैकी कोणती अडचण अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये येत नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4, दृष्टिस्कोप, कर्णदोष, मानसिक मंदत्व असणाऱ्या मुलांचा यात समावेश जे की होत नाही थोडक्यात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता डॅश हा आहे? तर कोण आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की पावलाव हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण क्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की अध्ययन हा साचेबंद प्रतिसाद हा जो आहे थोडक्यामध्ये जे की या ठिकाणी अयोग्य आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. अध्ययन हे कसेही घडून येत नसते. अभ्यासक्रमात सप्रयत्न, जाणीवपूर्वक, बौद्धिक, भावनात्मक आणि क्रियात्मक या शक्तींचाही मदत अपेक्षेप्रमाणे असते, असे मत डॅश या मानसशास्त्राने मांडले. कोणी मांडलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की डॉक्टर जीन पियाजे यांनी जे आहे ते मांडलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. या प्रेरणा क्रियेतील घटनांचा योग्य क्रम कोणता यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की अस्वस्थता, प्रेरणा, प्रयत्न, समतोल आणि समाधान हा जो आहे थोडक्यामध्ये जो की योग्य क्रम आहे. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. डोळे ज्या दिशेपासून फिरवण्यात येत आहेत ती दिशा 180 अंश असते. हे शिकवण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक त्रिकोणाचा कोन मोजून कागदाचे बेड करून ती एका वाक्यात पटवून आणणे यासाठी खालीलपैकी कोणती अध्ययन युक्ती जे की उपयुक्त ठरेल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की विशेषांकडून सामान्याकडं यामध्ये जे आहे जे की येणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा. औषधांचा ओव्हरडोस खूप घ्याल त्याला अपाय होईल. औषधाला लोभा खूप आला त्याने घरी आल्यावर बापाची व मुलांची राग काढले. हे उदाहरण डॅश संरक्षण यंत्रणेचं आहे. तर कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की विस्थापन या संरक्षण यंत्रणेचं हे उदाहरण आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. बालकांच्या वाढी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की वाढ ही गुणात्मक बाब आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या गोष्टी मी सोडून इतरांनीही अनुभवली असेल. समाजात वावरताना आपल्या प्रत्येकामध्ये या क्षमतेचं प्रमाण सारखाच नसते. खालीलपैकी कोणती बौद्धिक क्षमता स्वभावात सहकार्य करते? दैनंदिन जीवनात असलेल्या आत्मविश्वासाने कोणतीही परिस्थिती तोंड देऊन आपले समाधानाने व स्वस्थपणे जीवन व्यतीत करतात. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता हे जे आहे ते होणारं असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. इंद्रियांची अकार्यक्षमता व विधानांची माहिती पाहून विविध भागांचे नाते शोधणे, विविध भागांचे कार्य सांगणे, प्रश्नांमधील इतर गोष्टी विसंगता, शिक्षण करताना अनुमान काढता येणे हे खालीलपैकी कोणत्या प्रश्न प्रकाराचे उद्दिष्ट आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की अर्थ निर्णय करणारे प्रश्न, ज्याला आपण इंटरप्रेटिव्ह क्वेश्चन देखील असं म्हणतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. पियाजेंच्या मते कामगिरी वयस्क म्हणजे बालकाला थेट समोरासमोर होणे होय. खालील दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान कामगिरी वयाशी योग्यरित्या संबंधित नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3, कामगिरी अवस्था व वास्तवतेचा कालखंड आहे हे जे थोडक्यामध्ये होणारं असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. मानवी वर्तनाची कारणी सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅकडुगल या मानसशास्त्राने केला. त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संकटे करून परिस्थितीवर मात करत राहिल्याने असे नाही की अडचणी डॅश ही इच्छित उपपत्ती पडते. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की परिहार ही जी आहे इच्छित उपपत्ती पडते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न.
कोणतीही कृती सापेक्षता व कमी वेळेत करता येणे म्हणजे कौशल्य. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की प्रेरणा हे जे आहे थोडक्यामध्ये नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, बालकांमध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही प्रत्यक्ष विशिष्ट नसताना आयुष्य कसे चालते हे खालीलपैकी कोणत्या विकास स्तरातील बालकांमध्ये आढळते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की 4 विचार अवस्था यामध्ये जे आहे ते आढळते. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे, व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅलेनने मांडलेल्या कोणत्या प्रकृतीमध्ये व्यक्ती उत्साही व समतोल बुद्धीचा असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की सॅग्विन ह्याचा जो आहे थोडक्यामध्ये असतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते, हे डॅशचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की इंद्रिय भ्रम याचं उदाहरण आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, अध्यापन म्हणजे काय? तर अध्यापन म्हणजे शिक्षणाला उपायकारक वातावरण तयार करणे, हे जे याचा अर्थ होतो म्हणून पर्याय नंबर 4 याचं होईल. त्यानंतर पुढील प्रश्न, चित्रवर्णन प्रसंगी शिक्षकांनी त्या मुद्रचित्रेचे छायाचित्र दाखवून चित्रे दाखवतात आणि केवळ काही चित्र न दाखवता ते केवळ मुद्रचित्राच्या उदाहरणाने भावार्थ समजून सांगतात. शिक्षकांच्या या पद्धतीस डॅश असे म्हणतात, काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की ज्ञानात्मक अध्ययन पद्धती असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, स्वभाव नैतिकता अवस्थेमध्ये पियाजे संशोधकांच्या मते छुपा प्रवृत्तीतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन दृष्टिकोन दिसून येते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो हे जे आहे ते दिसून येते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञ व बुद्धिमत्तेचे घटक यांच्या जोड्यांचा योग्य क्रम लावा. तो जोड्या लावायच्या आहेत आपल्याला या ठिकाणी. तर स्पिअरमन जे आहे जे की द्विघटक सिद्धांत आहे त्यांचा, आणि त्यानंतर थॉर्नडाईकचा काय आहे, तर थॉर्नडाईकचा बुद्धिमत्तेचे 3 प्रकार हे जे आहेत, बुद्धीचे 3 प्रकार जे की मूर्त, अमूर्त, सामाजिक हे आहे त्यांचं. थर्स्टनचं जे आहे जे की अनेक घटक समूह घटक सिद्धांत आहे, ग्रुप फॅक्टर, आणि गिल्फर्डचं जे की 120 घटक या ठिकाणी आहे. म्हणून पर्याय नंबर याचं काय उत्तर होईल, तर पर्याय नंबर 1 याचं जे की उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, फिल्टर मॉडेल या मानसशास्त्राने माणसाचे बौद्धिक क्षमते सांगताना भावना या परलेव्याचा असतात असे मत मांडले. या संशोधनातून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की भावनिक भावनांची विकृतीकरण करणे सर्व व्यक्तींच्या सारखीच असते, हे जे थोडक्यात होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास म्हणजे स्वतःशी व इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना डॅश यांनी मांडली. तर कोणी मांडलेली आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी 1 डॅनियल गोलमन यांनी जे आहे ते मांडलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, ज्ञान संपादनाची प्रक्रिया ही पंच ई द्वारे स्पष्ट केली जाते, त्याचा योग्य खालीलप्रकारे क्रम लावा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट आणि इलिव्हेट या प्रकारे आहे. म्हणजे काय, गुंतवणे, पुन्हा मग शोध घेणे, स्पष्टीकरण देणे, विस्तार करणे आणि मूल्यमापन करणे याचा मराठीमध्ये याचा अर्थ होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, नवनिर्मित मानसशास्त्राच्या सिद्धांतावर आधारित अध्यापन पद्धती तयार झाली, यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की निकष या मानसशास्त्राच्या सिद्धांतामध्ये प्रत्यक्षतः उपपत्ती मांडली, हे जे आहे थोडक्यात आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये मूलभूत केलेल्या मार्गदर्शक तत्वापैकी एक आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की शिक्षणात लोकशाहीकरण व स्वायत्ता हे जे आहे थोडक्यात आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, उद्दिष्टांचे विचार ज्ञानाचे हे डॅश यांच्या संशोधनास आधारलेले आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की रॉबर्ट गॅने हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर उद्दिष्टांचे विचार ज्ञानाचे हे रॉबर्ट गॅने यांच्या संशोधनास आधारलेले आहेत, म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले दोन्ही भागावरचे आपण टॉप 60 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत मित्रांनो. जर तुम्हाला या सर्व प्रश्नांची PDF वगैरे हवी असेल, तुम्ही मित्रांनो आपल्या ॲपमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपली बॅच इनरोल केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही PDF देखील पाहू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज सोडून चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता मित्रांनो. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.